रामकृष्ण हरे. सज्जन श्रोते हो, आपणा सर्वांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार. चौरापराधान मांडव्य निग्रहण न्याय, या न्यायावर आज आपल्यासमोर विवेचन मांडणार आहे. अर्थ आहे चौर्य अपराधात, चोरांच्या अपराधामुळे मांडव्य निग्रहण न्याय, मांडव्य ऋषीला पकडण्यात आलं आणि त्याला राज्याकडून शिक्षा ठोठवण्यात आली. झाली काय घटना तर त्या राजधानीमध्ये चोरट्यांनी चोरी केली आणि चोरी केल्यानंतर तो माल घेऊन चोरटे पसार होत होते, चालले होते. गावाच्या म्हणजे त्या शहराच्या बाहेर गेल्यावर मांडव्य ऋषीचा आश्रम होता, मोठा आश्रम. सत्वशील ऋषी, ज्ञानी ऋषी, सगळ्या आश्रमाला असा कंपाऊंड बांधलेलं. अनेक विद्यार्थी शिकत असायचे. गोशाळा होती आणि सुंदर अशा पुष्पवाटिका, फळांच्या वाटिका म्हणजे झाडं, असा तो ऋषी. आणि हे जे चोरटे माल घेऊन चालले होते तिकडे, चोरीचा माल, तर पाठीमागे त्यांच्या राजदूत लागले. पूर्वी पोलिसांना राजदूत म्हणायचे, पोलीस हा शब्द नंतर आला. तर ते राजदूत जे होते म्हणजे चोर पकडणारे राजाचे सेवक, ते त्या चोरट्यांच्या मागे लागले. चोरटे पुढे पळतायत, हे मागे पळतायत. पळता 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 त्या चोरट्यांनी तो माल कंपाऊंडच्या आतमध्ये टाकला, चोरीचा माल, आणि धूम ठोकले. कारण तो माल घेऊन पळणं त्यांना शक्य नव्हतं. इतका तो माल, सोनं चांदी तर काय मौल्यवान वस्तू होत्या, चोरट्यांनी टाकून दिल्या, पण कंपाऊंडच्या आतमध्ये टाकल्या आणि निघून गेले. आता हे पाठीमागून पळता पळता पळाले तर ते चोरटे दिसेनासे झाले. कारण त्यांच्याजवळचा जो माल होता ते ओझं हलकं झाल्यामुळे ते जोरात पळाले आणि पसार झाले, दिसेनासे झाले. आणि मग यांना दिसेना, त्यांना असं वाटलं की अरे चोरटे या आश्रमात शिरले का काय. आणि म्हणून ते राजदूत त्या आश्रमामध्ये शिरले आणि आश्रमात इकडे तिकडे पाहायला लागले. तर तो माल जो होता, चमचम करणारं सोनं चांदी हिरे माणिक असं ते पाहिलं त्यांनी. अरे म्हणाले, हाता ऋषींच्या आश्रमामध्ये एवढा मौल्यवान माल कसा काय. तर म्हणले यानेच चोरी केली असली पाहिजे. त्यांचा दुराग्रह झाला. त्यांना संशय आला की या ऋषींनीच चोरी केली असली पाहिजे आणि माल इकडे कंपाऊंडच्या आत लपवून ठेवला असला पाहिजे. आणि म्हणून मांडव्य ऋषीकडे गेले ते आणि सांगितलं. म्हणले, मांडव्य ऋषी तुम्हीच का. म्हणले हो मीच. आश्रमाचे मालक तुम्हीच का. म्हणले हो. आणि म्हणले आम्ही तुमच्या आश्रमात शिरताना बरोबर कंपाऊंडच्या बाजूला जरा आड साईडला चोरीचा माल कोणी टाकला आहे, तो चोरी केली का तुम्ही. नाही म्हणाले, मी नाही चोरी केली. म्हणाले, नाही काय म्हणता, चोरी करून पुन्हा चोराच्या उलट्या बॉम्बा म्हणता. नाही म्हणता. आणि हा माल कसा काय आपोआप आला का काय. आम्ही पाठलाग करता करता तुम्ही तिथं माल टाकून दिला, मारा आसनावर येऊन बसले. कधीपासून हा धंदा सुरू केला चोरी करायचा. अरे राजाला मागायचं ना तुमच्या आश्रमाला काय लागेल ते, का असं चोरी करायचं. ते त्यांची ती भाषा, पोलिसी भाषा म्हणतात तशा प्रकारचं त्या ऋषीला बोलूनसुद्धा देईना ते. आणि धमकी द्यायला लागले, तुम्हाला अटक होणार, तुम्हाला फासावर लटकवल्या जाणार, तुम्हाला तुरुंगवास भोगावं लागणार. असं काय. आणि तुम्ही साधू माणसं असे करता, तुम्ही ऋषी असून असं करता. काय वाटत नाही जनाची नाही तर मनाची थोडी. आणि तो ऋषी पाहतच राहिला मांडव्य. अरे हा काय प्रकार आहे. तो म्हणला, अहो मी नाही चोरी केली. नाही म्हणून चालणार नाही. मुद्दे माला सकट तुम्हाला आश्रमात आता आम्ही
अरेस्ट करत आहोत, पकडत आहोत. तो माल भरला त्यांनी, त्या ऋषीलाही पकडलं, बेड्या ठोकल्या, चलो म्हणाले. त्या राज्यामध्ये धिंड काढली त्या ऋषीची. आणि असे हे ऋषी सोंग घेतात, आश्रम स्थापन करतात आणि अशा चोऱ्या करून हे सगळं चाललेलं असतं. तेव्हा अशा प्रकारचा त्याच्यावर आरोप ठेवून त्याला राजदरबारामध्ये उभा केलं. दुसऱ्या दिवशी पूर्वीची पद्धत होती, राजेशाहीची पद्धत, न्यायदानाची जी पद्धत होती ना, तर सकाळी दरबार भरला की मग त्या माणसाला दरबारात नेऊन उभा करायचं आणि त्याची काय चोरी झाली काय नाही ते सगळं राजासमोर त्या दरबारामध्ये, दरबारी इतरही लोक असायचे, ज्ञानी लोक असायचे, त्या शहरातले लोक असायचे. आणि दरबार भरण्याची वेळ असायची 10 वाजता आणि मग तो दरबार भरायचा आणि तिथे तो विषय सांगितला जायचा. चांगला असेल वाईट असेल तर ह्या मांडव्य ऋषीला त्यांनी दुसऱ्या दिवशी हजर केलं दरबारामध्ये. आता जसं कोर्टात हजर करतात तसं तिथे दरबारात हजर करावं लागायचं. पूर्वीची न्यायदानाची पद्धत झालं. आणि मग त्या दूतांनी सांगितलं की हे ऋषी आपल्याच राज्याच्या सीमेच्या आतमध्ये यांचा आश्रम आहे आणि यांनी काल चोरी केलेली आहे आणि आम्ही यांना मुद्देमालासह पकडलेलं आहे. तेव्हा हा माल आणि हे ऋषी, तेव्हा यांना काय शिक्षा द्यायची ठरवा. राजाने सांगितलं, का हो ऋषी महर्षे, हे धंदे करता काय? आम्ही तर चांगलं समजतो ऋषी साधू संतांना वगैरे. तर म्हणला, अहो मी नाही चोरी केली. कुठून माल आला, काय झाला, तो काय आपोआप येतो का म्हणाले. अरे त्या ऐवज जे असतं चोरीचं धन, त्याला का पाय आहेत का? तुमच्या आश्रमात सापडलेलं आहे आणि त्यामुळे तुम्हाला शिक्षा होणार. आणि त्याला तुरुंगवासाची शिक्षा झाली. राजा बोलेंदर आले, करा म्हणले या शिक्षा, झाली शिक्षा. तात्पर्य अर्थ काय? चोर सोडून संन्याशाला शिक्षा. चोर तर गेले पळून, पण शिक्षा संन्याशाला झाली. करतो एक आणि भरतो दुसरा. काही शिक्षा अशा असतात की जो करतो त्यालाच होते. दुसरा प्रकार असतो की सहकार्याला सकट शिक्षा होते. कारण दोषीला शिक्षा करणं हाही सुद्धा तितकाच गुन्हा आहे. आणि काही गुन्हे असे असतात की त्याला तर शिक्षा होतेच, त्याच्या सहकार्यालाही शिक्षा होते, पण संपूर्ण परिवाराला शिक्षा होते. नवे 21 काय 7 पिढ्याला ती शिक्षा होते. म्हणजे त्यांची बदनामी होते. आणि त्यामुळे बदनामी म्हणजे ती एक शिक्षा आहे. संभावितस्य च कीर्तिर् मरणादतिरिच्यते. संभावित माणसाला अशा प्रकारची शिक्षा होणं, जसं मांडव्य ऋषीला झाली. ऋषीचा काही संबंध नाही हो त्याच्याशी, पण शिक्षा झाली. तसं अपमान होणं ही सुद्धा एक फार मोठी शिक्षा आहे. दुष्कृत्य करणाऱ्याला साथ करणं हा सुद्धा दोष आहे. अन्याय सहन करणं म्हणजे हा सुद्धा एक दोष आहे. अन्याय करतोय, सहन करा, तसं होत नाही. आणि म्हणून आत्ता जे प्रकरण घडत आहेत ना, ते आत्ता अगरवाल प्रकरण, एका मुलाने दारू पिऊन 2 मुलं चिरडले आणि त्याला जे आता शिक्षा, त्यालाही तुरुंगवास झाला, त्याच्या बापालाही झाला, त्याच्या आजोबालाही झाला. चालवणारे म्हणजे दारूचे दुकानं वगैरे चालवणारे, चंगळवाद, त्याला उत्तेजन देणारे हॉटेलवाले, त्यालाही शिक्षा झाली. म्हणजे त्यालाही तुरुंगात जावं लागलं. आणि त्यालाही लॉक ठोकले त्या पबला. म्हणजे केलं एका मुलाने आणि हे सगळंच्या सगळं परिवारण, सगळं मंडळ, सगळं तुरुंगात त्यांना जावं लागलं. सांगायचा मुद्दा की आपण या दुष्कृत्यापासून सतर्क राहा, चांगली संगत करा, चांगलं वाचन करा आणि सतत दुष्टापासून सावध राहा. आणि मग जर असं सगळं करूनसुद्धा जर का आपल्याला शिक्षा झालीच, तर आपलं दुर्दैव समजा, आपलं प्रारब्ध भोग समजा, जसं त्या मांडव्य ऋषीला व्हावं लागलं. तेव्हा आपण जे रामराज्याची कल्पना करतो आहे आत्ताचं सरकार, आणि प्रत्येक सरकार, रामराज्य आलं पाहिजे, रामराज्य आलं पाहिजे. रामराज्य म्हणजे नेमकं काय? तर रामराज्यामध्ये घुबडाला देखील न्याय मिळाला.
घुबडाने एका झाडावर आपलं घरटं बांधलेलं होतं आणि तिथे काही दिवसांनी घार आली. त्या घोबडाला म्हणले, "ऐ, माझं घर येते हो बाजूला, मी केव्हाचं घर आहे असं तू कसं काय घुसला माझ्या घरामध्ये?" घुबड म्हणला, "अरे मी घर बांधलं आणि तू घार कुठून आलीस तू?" त्यांचा झगडा सुरू झाला. दुसऱ्या दिवशी ते प्रकरण रामराज्यात रामाच्या दरबारामध्ये आलं. तेव्हा रामप्रभूने विचारलं त्या घारीला, "तू माझं घर आहे म्हणतेस ते कधीपासून तुझं घर आहे?" म्हणजे माझं घर म्हणजे पृथ्वी नव्हती तेव्हापासून माझं घर आहे तिथं, आणि घुबडमध्येच शिरलं म्हणाले. मग याचं ऐकून घेतलं. म्हणले घोबडाला म्हणले, "तुझं घर कधीपासून आहे?" म्हणले, "पृथ्वी होती, झाड होतं, ते झाड मला जरा बरं वाटलं आणि म्हणून मी त्याचा आश्रय घेतला. त्या डोल्यामध्ये त्याचं जे खोड असतं ना त्याच्याच बाजूला मी त्याचं आश्रय घेतला, ते माझं घर आहे." आणि मग रामाने ऐकलं की घुबड बरोबर खरं बोलतं आहे आणि घुबडाच्या बाजूने न्याय दिला. कारण जर पृथ्वीच नव्हती तर मग झाड कसं काय राहील, आणि झाडच नाही तर घर कसं काय? म्हणजे घार लबाड बोलत होती. लबाड जे आहे ना, लबाड झोडीती इमले माड्या, गुणवंतांना मात्र झोपड्या, असं एक मोठं गाणं एका सिनेमामध्ये आहे. तेव्हा अशा प्रकारचा जो न्याय आहे, रामराज्य हा एक प्रकार. आणि दुसरा जो प्रकार आहे, एक कुत्रं चाललं होतं, डाव्या बाजूने आपल्या रस्त्याने चाललेलं होतं आणि उजव्या बाजूने एक संन्यासी काठी हातामध्ये आणि लहरी संन्यासी चाललेला होता. आता चालत असताना त्याने विनाकारण त्या कुत्र्याला काठी मारली आणि काठी जोरात लागल्यानंतर कुत्रं ओरडलं आणि कुत्र्याला वाईट वाटलं. त्या कुत्र्याने त्या संन्याशाबद्दल तक्रार केली. संन्याशाला रामप्रभूने दरबारामध्ये बोलून घेतलं आणि सांगितलं, "का हो, ह्या कुत्र्याची तक्रार आहे, तुम्ही कुत्र्याला काठी का मारली?" काय म्हणाले, "ते बरोबर त्याच्या रस्त्याने चाललं होतं, डाव्या बाजूने चाललं होतं साईड धरून, तुमच्या अंगावर धावलं का?" कुत्रं म्हणाला, "मी काही धावलो नाही, काही नाही, मी माझ्या पद्धतीने चाललो होतो, पण याने मला काठी मारली." आणि मग संन्यासी इकडे तिकडे बोलायला लागला. रामप्रभूच्या लक्षात आलं की हा संन्यासी चुकीचं बोलतो आहे आणि हा खोटारडा आहे. आणि मग त्याला शिक्षा द्यायचं ठरलं. मग शिक्षा कशी द्यायची तर त्या कुत्र्यालाच विचारलं की या संन्याशाला काय शिक्षा द्यायची तोच सांग, तुला बरं वाटावं म्हणून. तो म्हणला, "याला कुठल्या तरी एखाद्या आश्रमावर, कुठल्या तरी एखाद्या मठावर, तिथं मठाधिपती करा, हीच त्याला शिक्षा." प्रभू रामचंद्राला मोठं आश्चर्य वाटलं की त्याला मठाधी म्हणजे आयतंच मठ त्याला तयार जायला, मठावर आयत्या पेठात रेघोबा, जसं आयत्या पेठावर रेघा म्हणतात ना, किंवा आयत्या बिळात नागोबा, हे आयतं कसं काय त्याला द्यायचं? म्हणले, "मी सांगतो त्याचा अर्थ असा आहे की जेव्हा मनुष्य आपोआप सगळ्या संपत्तीवर जो आरूढ होतो, आसनस्थ होतो, काही श्रम नसतात, तेव्हा तिथे गेल्यानंतर तो बिथरतो, तो नाना प्रकारचे पापं करायला लागतो, कारण सगळंच त्याला आयतं मिळालं असतं, त्याने कष्ट केलेलं नसतं. आणि म्हणून असे जे मठ, संन्यासी आश्रम वगैरे आहेत ना, त्याला आयता जो काय मोकळा असेल ना, तर त्याला तिथं मठाधिपती करा." आणि मग प्रभू रामचंद्राला त्या कुत्र्याचा विचार बरोबर आहे, आवडला तो. आणि मग तशा प्रकारची त्याला शिक्षा झाली. रामराज्याची शिक्षाचा न्यायाची पद्धत होती. हे ऐकलेले दृष्टांत आहेत. तेव्हा तात्पर्य लक्षात घ्या. तात्पर्य सगळ्या व्हिडिओचं असं आहे, जगा आणि जगू द्या, सुसंस्कारित व्हा, देव माणूस होण्याचा प्रयत्न करा, सत्संगती करा, चांगलं वाचन करा, चांगल्या संस्कारात राहा, आपलं जीवन आनंदमय मंगलमय होणार, हा ह्या व्हिडिओचा तात्पर्य अर्थ आहे. हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. रामकृष्ण